आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता सुपारी फुटलेली आहे, तेव्हा साखरपुड्याची तारीख लवकरच काढा. साखरपुडा कशाला? आपण लग्नच करू ना डिरेक्ट. अहो हो रुपाली वहिनी, जरा सावकाश. नाही, आमचं सत्तेची प्रेमळ आहे आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळेच तुम्ही एवढी लगीन घाई करायला लागलाय. आहे का? आता लाजताय कशाला वहिनी? सवे कवे आपलं सत्याची कशाला लाजायला लागलं ते एवढं? चला आता सुपारी फुटलेली आहे, आता स्वीट खाऊन तोंड गोड करू. हे माझं वागरू. सुरवेंच्या भावी सुनबाई, जयदाच्या सासऱ्याच्या दुकानातलं पेढा आहे तर फुकटातच मिळत आम्हाला, लई गोड आहे. वाघमारे मॅडम, दिलेला शब्द बरोबर पाळला तुम्ही. आता तुमच्या लग्नाची बी तारीख कळवा, आणि या वेळेला मंडपात गोंधळ घालायला नाही येणार, अक्षता टाकायला येतो. हॅलो सर, माझ्या आईची पण ट्रीटमेंट सुरू आहे, आणि जर नोकरी नसेल ना तर मला खरंच खूप अडचण होईल सर. तुम्ही एकदा प्लीज बोलून बघता का प्लीज सर? भारती मॅडम. काय मंजू मॅडम, आज खुश दिसताय? कारण आज सत्याचं लगीन. सत्याचं काय? अगं सांग ना, म्हणजे सत्याचं काय? अगं आज तो सत्या. आज काय? तुम्हा दोघींनी साहेबांनी बोलावले. प्रिया, मंजू, मैं कम इन सर? या. मिस वाघमारे, मिस प्रिया. येस सर. त्या गण्या फिरंगीच्या केसची काय प्रगती झाली? काही लिस्ट मिळाल्यात का? सर अख्ख्या साताऱ्यात त्याचे पोस्टर लावून ठेवलेत, आणि खबरी बी अलर्ट मोडवर आहेत. माझे पण पूर्ण प्रयत्न सुरू आहेत सर. बस झालं एवढंच? लिसन केअरफुली. त्या गण्या फिरंगीला पकडण्याची जबाबदारी आता तुमच्या दोघींची आहे, कारण ज्यावेळी त्याने गुन्हा केला त्यावेळी तुम्ही दोघी ड्युटीवर होता. त्यामुळे आता कसं कराल, काय कराल ते मला ठाऊक, आणि हे करण्यासाठी तुमच्याकडे आता फक्त एक दिवस आहे. समजलं? हॅलो साहेब, गाण्या बोलतोय. माफ करा साहेब,
मी खोटं बोललो तुमच्याशी. माझं लॉकेट त्या लेडी कॉन्स्टेबलच्या हातात लागलंय आणि माझा चेहरा बी पाहिलाय तिने. आणि आता शहर सोडून बी जाता येईना. पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे सगळीकडे. आता तुम्हीच काहीतरी करू शकता साहेब. गणेश, हे गणेश, हे जर तू मला आधी सांगितलं असतं तर तुझी आधीच काहीतरी सोय केली असती मी. हा तेव्हा काय सुचत नव्हतं साहेब. बघा ना काय होतंय का. अहो लय अडचण होती. अहो हो, अडचण तर व्हायलाच लागलेली आहे. लय अडचण व्हायला लागली आहे. ऐक, मी सांगतो तिथं ये. ठीक आहे साहेब, येतो. चालते साहेब. MH11 CF 7813 त्या गणेशच्या दशक्रियेची तयारी करा. पण तात्यासाहेब, त्या सावंतांच्या मर्डरमुळे ऑलरेडी पोलीस कसून तपास करतात. आणि त्यात या गाण्याला जर संपवला तर पोलीस आपल्यापर्यंत कधीही पोहोचू शकतील. आणि या गावातल्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल निगेटिव्ह इमेज तयार होईल. परत त्यांना सगळं आपणच घडवून आणलं हे कन्फर्म होईल. आणि मला असं वाटतं की थोडं तुम्ही थांबा. एकदा का हा मॅटर शांत झाला की मग करू की त्याचा निकाल आपण. सत्यापासून तुझा पिच्चा सुटणार कायमचा. ते एक बरं झालं. वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, होते मॅडम. वाघ, शांत व्हा, पाणी प्या आधी. तुम्ही ज्याला हुडकत होते का, त्या पकड्याचा मला फोटो दाखवला होता. मी बघितलं त्याला. त्याचा पाठलाग बी केला होता मी आत्ता. अहो, भारती मॅडम, सर. एक मिनिट. तू इकडे इकडे नक्की सर. इकडे ये. सर, हा तोच आहे ना ज्याने तुमचा पगार चोरलाय? एक्झॅक्टली सर, हा तोच आहे. आणि ह्या पाकिट मारायला आता त्यांनी खबरी बनवलंय. कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? वाघमारे मॅडम, पोलीस असून सुद्धा आपण अशा चोरांची, पाकिटमारांची मदत घेणार आहोत, यांच्यावर विश्वास ठेवणार आहोत? हे होणार आहेत आपली खबरी? अहो सर, पण गण्या फिरंगीचा ठावठिकाणा फक्त ह्यालाच सापडलाय. काय? एक्सलंट. अहो मग अलर्ट जारी करा, टीम तयार करा. काही करून आपण गाण्याच्या मुसक्या आवळायच्याच. आणि एक लक्षात ठेवा वाघमारे मॅडम, आम्ही सगळे आहोतच, पण यावेळी तुम्ही लीड घ्या. आणि हे तू दिलेली खबर जर खोटी निघाली ना तर खूप वर्षासाठी आज जाशील, लक्षात ठेव. चला तयारीला लागा. त्या गाण्याला मी पर्सनल डोळ्याने बघितलं. तिकडच पळाला येतो जंगलात. नक्की ना? होय. वाघमारे, हा माणूस भरवशाचा आहे ना? होय साहेब. चल रे आम्हाला घेऊन. नाही नाही, माझं काम हे तोरच आणायचं होतं. तुम्ही पकडा की त्याला, मी थांबतो इथं. ठीक आहे. चला रे. गोलपन्ना शुगरचा त्रास आहे, त्यांना नाही जमणार आहे. बघा ना किती दमले आहेत. मी यांना घेऊन स्टेशनला जाऊ? शट अप. बावळटासारखं काही बोलू नका. लिसन केअरफुली. कुणीही कुठे जायचं नाहीये.
वाघमारे, खुसपुडे, प्रिया मॅडम, येस सर. तुम्ही या दिशेला पहा. भारती मॅडम, गोलब सर, तुम्ही सगळे या बाजूला बघा आणि लक्षात ठेवा, कुणी आवाज करायचा नाही. त्याला चाहूल लागली तर तो सावध होईल. दबक्या पावलांनी. हा, तू ये रे. का मॅडम, तुमच्याकडे बघून लय वाईट वाटते बरं का. अवधीच्या हातनं चोर पगार घेऊन पळून जातो आणि तुमच्यासारखी तडफदार जांबाज अशा पोलिसाच्या हातात काहीच नाही. मला तुमचा सहकारी म्हणून लय वाईट वाटते बरं का. आणि सगळ्यात जास्त तुमचा फॅन म्हणून तर लयच वाईट वाटते. असं नाही व्हायला पाहिजे. मंजू, अगं गोलक काकाने भीतीचा किती त्रास होतोय दिसतंय का? भारती मॅडम पण जवळ नाहीये. त्यांना चक्कर वगैरे येऊन ते पडले आणि आपल्याला कळलंच नाही तर किती प्रॉब्लेम होईल ना. अगं पण इथं चुपगण्या. अगं पण आम्ही आहोत ना इथे. आम्ही सगळेच होत ना. पण तिकडे गोलक काकांजवळ कोणीच नाहीये. अगं खरं तर मीच गेले असते, पण तू गेलीस तर त्यांना जास्त बरं वाटेल ना. तू छान काळजी घेतेस ना म्हणजे त्यांची. तर ह्या वयात काही त्यांना झालं तर कसं करतील यार ते. मला तर खूप काळजी वाटते. म्हणजे त्यांच्याजवळ कोणीतरी असायला पाहिजे ना त्यांची काळजी घ्यायला. अगं पण तो बरं मीच जाते मग. त्यांना असं एकट्याला तर मी नाही सोडू शकत. तसंही माझ्यासाठी ड्युटीपेक्षा माणुसकी जास्त इम्पॉर्टंट आहे. पण ठीक आहे, तू ड्युटीवर फोकस कर. मी आले. आले. प्रिया, तू थांब, मी जाते. ठीक आहे. ही पावलेट मुलगी कुठे निघाली? त्याच्याने तो घण्यास हवा होईल ना. अरे पळा, पकडा त्याला. तुम्ही एक काम करा, इकडनं जाऊन त्याची पूर्ण वाट अडवा. वाघमारे, इकडनं घेरा त्याला. चला चला लवकर पळा. पुढे सापडला का तो? नाही सर, तिकडे कुठेच नाही. तो वाघमारे, सापडला? नाही सापडला. ए सरे कवे, पत्रिकेवर लिहायचा महिना तयार ठेवा बंड होतं. ठेवलंय का? वय वय, ही बघा. जाऊ द्या, मीच वाचून दाखवते तुम्हाला. वाच बिंदास. बरं झालं दादा तू आलास. आता ऐक. आई मंगळाईच्या किरपेने चिरंजीव सत्यजित सुर्वे, माया सुर्वे आणि प्रभाकर सुर्वे यांचे ज्येष्ठ सुपुत्र संदीप जाधव आणि कमला जाधव यांची ज्येष्ठ सुकन्या रुपाली यांचा विवाह सोहळा करण्याची योजली आहे. तेव्हा सर्वांनी येऊन उभारून आशीर्वाद द्यावे अशी नम्र विनंती. अयो मम्मी, उभारून म्हणले उभयतास असते ते उभयतास. तीच स्वागत उत्सुक श्री जयदीप सुर्वे आणि सपना सुर्वे. कसं वाटलं मम्मी साहेब? सरे एकच नंबर. मम्मी, सत्यधराचं लग्न आहे, इशय का?
आणि हो मम्मी, एक विशेष सूचना, तुमची उपस्थिती आम्हाला लय महत्वाची आहे. तवा समदांनी येताना कुणी बी आहेर आणू नका. ए कवे, हे कुणी लिहायला सांगितलं तुला? अगं इतका पाण्यासारखा पैसा खर्च करतोय आपण, तेव्हा थोडं तर वसूल व्हायला नको होय? आओ मम्मी, तशी लिहायची पद्धत आहे. आपल्यात नाही ती पद्धत. टाक खोडू. मम्मी असा किती खर्च करणार आहे आपण? अरे सत्य तुझं लगीन आहे, 5 एकरामध्ये मंडप घालायचा आपण. हा, आणि 1 एकर तर नुसतं पार्किंगला ठेवायचं. 2,500 पत्रिका छापायच्या, तरी बी लाखभर पब्लिक येते का नाही बघ 0 मिनिटात. एवढा खर्च? हो, ते पण एका दिवसाच्या लग्नासाठी? हौस मौस ठीक आहे, करा, नाही कुठं म्हणतोय, पण खर्चाला पण थोडा आवर घाला. बोलले चित्तरकार बोलले. तुमचा काही संबंध आहे? बाप म्हणून पत्रिकेवर नाव टाकलंय ना, तेच लय समजा. आणि बापाचं कर्तव्य पार पाडा. लेखासाठी घरासाठी तर काही केलं नाही, आणि आता आम्ही हाऊस मौज पुरी करतोय तर तिथं बी मोडतं घालताय तुम्ही. तुमच्या लेखानं मी ही घर उभा केलंय. तुमच्या भरोश्यावर राहिलं असतं ना तर बसला असतं रस्त्यावर भीक मागत. अगं मम्मी कशाला वाद घालतीस त्यांच्या संग? मला बी असंच वाटतंय की उगाच वाढीव खर्च नको. म्हणजे त्याच पैशाने आपण गरिबांना मदत बी करू शकतोय ना. सत्या, म्हणजे आता हाऊस मौज करू नकोय मी? हा, त्या जयदानं सपनीनं मनाने लगीन ठरवलं, आणि तिच्या बापानं समजा थोडक्यात उरकला, आठवते ना? हे बघ सत्या, जयदात धाकटा लेख होता म्हणून मी मनाची समजूत घातली, पण आता तुझ्या बाबतीत बी मी हीच करायचं होय? ठीक आहे, नाही करत काय? तुला बापानं बोललेलं पटतंय ना? तेव्हा मम्मीचं काय, कुणीच ऐकत नाही माझ्या या घरामध्ये. ज्याला त्याला आपलंच पडलेलं आहे सगळं. अगं मम्मी हे बघ, तुला ना जसं पाहिजे तसं कर, मग तर झालं. देवा, असं काहीतरी कर ना, का सगळी हाऊसच फिटू द्या पाहिजे. वाघमारे, तुमचं जरा कौतुक केलं की पुढच्या मिनिटाला माती खाल्ली पाहिजे असं ठरलंय का तुमचं? मला विचारल्याशिवाय माझी ऑर्डर नसताना तुम्ही पुढे गेलात कशा? का आता स्वतःला शाण्या समजायला लागलात तुम्ही? नाही सर, ते मी. तुमचं काहीही एक्सप्लेनेशन नकोय मला. तुम्ही ना बिनकामाच्या पोलीस आहात. डिपार्टमेंटला पडलेलं कोडं आत कोडं. हाताशी आलेली संधी घालवलीत तुम्ही. लक्षात येतंय का तुमच्या? तुम्ही घोळ घाला आणि वर आम्हाला उत्तर द्यावे लागतात. एका माजी आमदाराचा खून होतो, तेही आपल्या बंदोबस्तात. वरतून एक प्रेशर आणि दुसरीकडनं पत्रकार मिऱ्या वाटतात आपल्या डोक्यावर. समजतंय का काय चाललंय इथे? लिसन केअरफुली. जोपर्यंत आपण त्या गण्या फिरंगीच्या मुसक्या ओळख नाही ना, तोपर्यंत कोणीही घरी जायचं नाही. समजलं? माफ करा साहेब. त्या कॉन्स्टेबल मुलीनं तुझं तोंड बघितलं, तिथून सुटून पळून तू माझ्याकडे आलास. ज्या हाताने तुला पैसे दिले त्याच हातात पेड्या ठोकायला निघाला असतो. माफ करा साहेब. अहो काय करावं हे सुचना मला. तुम्ही मोठे मानाचे, तेव्हा दया करा साहेब, दया करा. म्हणजे काय करायचं साहेब, मला ह्याच्यात वाचवा. पाणी आहेस तू? तुला वाचवायला पाणी आहेस तू? पाणी अडवा, पाणी जिरवा. वाचवू शकत नाही, पण तुला जिरवू शकतो मी. साहेब, सत्य आलाय. वेट फॉर साईड. चल लप लवकर. वाचव. तू चल लवकर. अरे ये 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 ये
काय विशेष? पेढे. ओ बलमा, काय विशेष? बाहुल्यावर चढायचा मूर्त सापडलाय नवरदेवासनी. माझं लग्न ठरलंय तात्यासाहेब. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. हायकमांडचा हात आहे तुझ्या डोक्यावर. त्यांच्यात आदेश येणार, पाळायचे ते. आमचा हायकमांड तर तुम्हीच आहे तात्यासाहेब. तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकत. तुझ्या आयुष्यातला हा फार महत्वाचा टप्पा आहे, लक्षात घे. तू पार करशीलच. बाकी तू काही चिंता करू नकोस, मी आहे. काही मदत लागली द्यायची. घरचा माणूस आहे, कुटुंबातला सदस्य आहे आपल्या. तात्यासाहेब, मदत नको, तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे. ते जाधव फार्मा कंपनीची एक महत्वाची मीटिंग आहे आता थोड्या वेळाने. मला या विषयावर सविस्तर बोलायचंय. मम्मीला सांग मी येतो घरी. अहो नको नको तात्यासाहेब, मीच मम्मीला घेऊन उद्या इकडे येतो. तसं बी आम्ही पत्रिका द्यायला येणारच होतो. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. ठीक आहे. नाही नाही नाही, इथे नाही, इथे आहे. जे वरचं लचांड आहे ना, त्या बाबतीत पोलिसांना नाही, पण सत्याला तर अजिबातच नाही कळलं पाहिजे. त्याला कुठेतरी जिरवायची व्यवस्था करा. जी.